रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा नगरपालिकेची सभा दिनांक 13 रोजी संपन्न झाली। यावेळी येथे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांच्या निवडी झाल्या। दरम्यान या पहिल्या सभेत नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सावदा येथील नानासाहेब विष्णोरी पाटील कन्या शाळेच्या क्रीडांगणाचा मुद्दा उपस्थित करत सदर क्रीडांगणावर कोण्या एका ठेकेदाराने नगरपालिकेची कोणती NOC न घेता परस्पर सदर क्रीडांगण खणून तेथे दुरुस्ती करण्याविषयी सांगितले। पण क्रीडांगण खणून झाल्यावर दुरुस्ती न करता सदर काम थांबवण्यात आले असून यामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत त्यांनी लक्ष वेधत सदर ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावे अशी मागणी केली। बघा त्यांचा हा सविस्तर वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आम्ही त्यांना ओळखतो। पालिका क्षेत्र म्हटलं म्हणजे आमचा सतीश पाटील, ठीक आहे, विषय मांडत नाही, परंतु एक सूचना मांडतो। वास्तविक हा महिलांशी संबंधित विषय आहे। ज्यांनी गेल्या काळामध्ये शिक्षणावर अधिक भर दिला त्या स्वतः एक महिला आहे, रंजनाताई आज गटनेते आहे। त्यांनी गेली 5 वर्ष सावदा नगरपालिकेची कन्या शाळा यावर बऱ्यापैकी काम केलं आणि आमच्या जयश्रीताई या त्या शालेय समितीच्या चेअरमन होत्या। गेल्या 4 वर्षात प्रशासकीय कामकाज चाललं। आपण त्या शाळेला किती वेळा व्हिजिट दिली, मी माझा प्रश्न तुम्हाला आहे। आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे। आपण कन्या हायस्कूलला नानासाहेब विष्णोरी पाटील कन्या स्कूलला किती वेळा व्हिजिट केली आपल्या कारकिर्दीत? संख्या नाही सांगता येणार। आता माझी तुम्हाला सर्व सदस्यांना विनंती आहे की ही सभा आटोपल्यानंतर कन्या शाळेच्या ग्राउंडवर तुम्ही सर्वांनी चलावं। हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे। नगरपालिकेची शाळा सुरक्षित आहे का? तिथल्या ग्राउंडची परिस्थिती बघितली का? तिथे एक ग्राउंड तयार करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागली, तिथल्या शाळेच्या स्टाफला आणि संरक्षण मागवावं लागलं। ही आमच्या शाळेची आज परिस्थिती आहे। कुठल्या विकासाचा वा विरोधाचा विषय नाही, माझ्या वार्डातला नाही की माझ्या वार्डासाठी भांडतो आहे। त्या शाळेमध्ये जाणारी जी मुलं आहे, त्या मुली आहे, त्यांना उभं राहायला ग्राउंड जागा तरी आहे का? तिथे प्रार्थना होते का? 26 जानेवारी तोंडावर आली आहे, प्रजासत्ताक दिन, आणि खेदाची बाब अशी आहे ते ग्राउंड खराब नाही झालं। कुठला तरी ठेकेदार एका दिवशी त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने असाच एक कागद त्या ठिकाणी दाखवला, नानासाहेब विष्णोरी विद्या मंदिर, हा टिकमार्क केला, आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला ग्राउंड, ट्रॅक, स्पोर्ट गार्डन या पद्धतीच्या सुविधा तयार करून देण्यासाठी शासनाने निधी दिलेला आहे। कुठल्या योजनेतून आहे काही सांगितलं नाही, वर्क ऑर्डर नाही। मी काल जाणून कुठल्या विषयाची पूर्ण माहिती असावी म्हणून आपल्या बांधकाम अभियंत्यांना विचारलं। त्यांचे सरळ हात कानावर गेले, मला काही माहिती नाही। अध्यक्ष साहेब, तुमच्या पालिकेच्या या सभागृहात कोणी यावं न यावं हा अधिकार तुमचा आहे, आणि नगरपालिकेची मालमत्ता जर सुरक्षित नसेल, कुणी त्रयस्थ ठेकेदार येतो आणि त्या ठिकाणी ते ग्राउंड खोदून निघून जातो। माझ्या माहितीप्रमाणे त्या कामावर खर्च 47 लाख रुपये आहे। पालिकेने ते काम केलेलं नाही, पालिकेने ना हरकत सुद्धा दिलेली नाही, NOC नाही।
तुम्हाला माहिती सुद्धा नाही. तुम्ही दाखवा तुमच्याकडे कुठली वर्क ऑर्डर आहे का. एक मिनिट लक्षात ठेवा. आता माझ्यावर विषय त्यामुळे मी बोलत आहे. तुमच्यावरील विषय नाही म्हणत आहे. नाही नाही, तुमच्या प्रशासकीय काळात तुमच्याकडे तुम्ही दिलेले एनओसी त्यांना आहे का. नाही नाही, मला बोलू तर द्या. झाल्यानंतर नाही, मला बोलून घेऊ द्या. तुमचं एक्सप्लेनेशन मी नंतर ऐकेल. माझा स्वहितासाठी हा विषय नाही. मी विरोधाला विरोध करणार नाही. जसं उपाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही गेल्याच काळात अध्यक्ष सीओंना भेटलो, त्यांना सांगितलं तुम्ही कधी भेटला चांगली गोष्ट आहे. राजेश वानखेडे त्याच्या सर्व सहकार्यांना घेऊन निवडणूक झाल्यानंतर 4 दिवसानंतर तुमच्याकडे येऊन बोललेला आहे. अध्यक्षांना मी आज प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटतोय किंवा बघतोय. त्या ठिकाणी माझं हे अभिवचन होतं. मला जो जनतेने मॅन्डेट दिलेला आहे तो मान्य आहे. मला ही भूमिका दिलेली आहे, मी या बाजूलाच बसणार आहे. मी डावीकडून उजवीकडे जाणारा माणूस नाही. माझा सदा सर्वदा विकासाला व विरोधाला विरोध कधीही नव्हता. ते हे सांगतील या सभागृहामध्ये ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे मागच्या वेळेला 5 वर्ष. माझा विषय फक्त त्या शाळेतल्या आलेल्या समस्या व त्या ठिकाणी प्रार्थना होत नाही. ही ज्या वेळेला पालकांची तक्रार आली त्यावेळेला मी ते ग्राउंड बघायला गेलो. अक्षरशः शेतामध्ये जशा पद्धतीने नांगर फिरवला जातो तसा नांगर फिरवून त्या ठिकाणी खडी टाकून ठेवलेली आहे. काल तुमचे बांधकाम अभियंता त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांना सुद्धा माहिती नाही. बघून घ्या, कारवाई करून टाकायचं. तो मेन विषय असा होता की मुख्याध्यापिकांनी माझ्या कानावर टाकलं नाही. त्यांनी परस्पर त्या ठेकेदाराचं कसं काय ऐकलंय आणि कसं काय ते काम करू दिलं त्यांना, ही मी त्यांना विचारणा केली. त्यामुळे ते पोलीस स्टेशनला गेले. बरोबर. नाहीतर ते पोलीस स्टेशनला मला माहिती नाही तुमचं त्यांचं काय बोलणं माझं झालं. बोलणं झालेलं नाही. माझं फक्त पोलीस स्टेशनशी बोलणं झालं की कोणीतरी ठेकेदार आला आणि नंतर तो आला याच्यासाठी माझं त्याकरता तुम्ही आम्हाला काम वर्क ऑर्डर आपलं काम पूर्ण झालं, पूर्णत्वाचा दाखला द्या. आता बोललोय की हे काम कोण करतंय. त्या ठेकेदार जो होता त्याच्यासोबत सुद्धा बोललेलो आहे की हे काम कोण करतंय. त्यांनी उडवणीची उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे आता मी त्या मुख्याध्यापिकांना सांगितलं होतं की तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्याकरता मला ते द्या. मी जिल्हाधिकारी सरांकडे ते पाठवतो की हे काम नेमकं कोण करतंय, कोणती एजन्सी करते हे आपल्याला समजायला पाहिजे. त्या एजन्सी करता आपल्याला त्याच्याकडे फॉलो घेता आलं. आमची अपेक्षा तीच आहे, त्याच्यावर रीतसर कारवाई केली जावी आणि पालिकेच्या मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपणा दोघांची आहे. ॲक्टमध्ये तुम्ही वाचून घ्या. त्याचं विद्रुपीकरण झालं त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ते ज्याने करून घेतलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच्याकडे दंडनीय अपराध जो आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला जावा. त्यांचाही दोष आहे, ज्यांनी करू दिलेलं आहे. त्यांनी करू द्यायच्या अगोदर नगरपालिकेला किंवा मला कळवायला पाहिजे होतं की हे आलेले आहेत असं. एवढंच नाही आहे. नगरपालिकेमध्ये झाला